सगळ्यांचं स्वागत। अर्थातच बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या संदर्भातली। मुंबईमध्ये गणपती घेऊनच धडकणार असा निर्धार व्यक्त करणाऱ्या मनोज जरांगेंना मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे मोठा झटका मिळालाय। गणपतीच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महत्त्वाचा असल्यामुळे मनोज जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलन करता येणार नाही असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत। तसंच मुंबईलगतच्या नवी मुंबईमध्ये आंदोलनाला परवानगी देण्याच्या संदर्भात सरकार विचार करू शकतं असं मत सुद्धा सुनावणीच्या दरम्यान हायकोर्टाने मांडलंय। अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवल्या जाऊ शकत नाहीत अशी महत्त्वाची टिप्पणी देखील उच्च न्यायालयाने केली आहे। मनोज जरांगेंना मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी परवानगी नाकारत असताना मुंबई हायकोर्टाने काय म्हटलं बघूया। गणेशोत्सवाच्या दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न महत्त्वाचा आहे। पूर्व परवानगीशिवाय जरांगे आंदोलन करू शकत नाही। लोकशाही आणि असहमती हे एकमेकांशी निगडीत, मात्र आंदोलन निर्देशित स्थळीच करण्याची परवानगी आहे। मुंबईची दिनचर्या विस्कळीत करता येणार नाही। नवी मुंबईच्या खारघरमध्ये पर्यायी जागा देण्याची राज्य सरकारला मुभा। परवानगीच्या नंतर शांततापूर्ण आंदोलन करण्याची मुभा असेल। कायद्यातील तरतुदीनुसार निर्णय घेण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे। अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवल्या जाऊ शकत नाहीत असंही हायकोर्टाने म्हटलंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात मनोज जरांगे आता वरच्या न्यायालयाचं दार ठोठावणार असल्याचं कळतंय। तसंच मुंबई उच्च न्यायालयानं मुंबईमधील आंदोलनावरती मनाई आदेश जारी केले असले तरी मनोज जरांगे उद्या आंतरवाली सोडण्याच्या निर्णयावरती ठाम आहेत। न्यायदेवतेकडून अपेक्षा आहेत, मात्र फडणवीस सरकार आडकाठी आणतंय असा टीकेचा पुनरुच्चार सुद्धा जरांगेंनी केला। म्हणजे नाकारायचे कारण तर द्यावं लागतील तुम्हाला की या कारणामुळे आम्ही नाकारतोय। तुम्हाला आम्ही शांततेत तिथे यायलो, आमरण उपोषण करायलो, त्यामुळे न्यायदेवता 100% न्याय देणार। गेल्या वेळेस सुद्धा असंच केलं होतं आम्हाला, हे काय नवीन नाहीये, आताही तेच केलंय। पण आम्ही मुंबईत जाणार आहे। न्यायदेवता म्हणून तसं करतो ना, मी संख्या सांगतील, काहीतरी सांगतील ना न्यायदेवता। असं करूच नका, असं कसं म्हणून लोकशाहीने दिलेला अधिकार आहे। न्यायदेवता न्याय देणार, मी सांगतो तुम्हाला। आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता, 100% न्यायदेवता आम्हाला सुद्धा न्याय देणार आणि आमचा विश्वास आहे। सरकारने किती आडकाठी केली त्यांच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीसांचे आरक्षण द्यायचं, कारण आमच्या खऱ्या मागण्यात, रास्त मागण्यात कायदेशीर आहे, त्यांच्या जीवावर आले म्हणून ते असं करतायत। आम्ही हटणार नाहीये, न्यायदेवता न्याय देणार।